पण एकदा ट्रेन मध्ये बसलं ना की खिडकी बंद करून जसं पाणी पडत राहतं अशी ऑपोजिट डायरेक्शन मधनं पाऊस येईल, ते खूप छान वाटतं, सुदिंग वाटतं. अशी मोठी झाली आणि प्रॅक्टिकल जगात सगळीकडे पावसात जायला लागलोय तेव्हाच मला कळलं असं काही नसतं, काही रोमॅन्टिक वगैरे वाटत नाही. बघा समुद्र उसळतोय, वारा ढगांना घुसळतोय, तुम्ही त्याच्यात मिसळून द्या, पाऊस आलाय भिजून घ्या. ऑफिस रोजच गाठत असतं, काम नेहमीच साठत असतं, मनातून भिजावंसं वाटत असतं, मनाची हौस पुरवून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. या 4 ओळी जरी आठवल्या तरी आपला पाऊस आणि बालपणातील सगळ्या आठवणी ताज्या तवान्या होतात. आणि अशाच कलाकारांच्या आठवणीही तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना, तर इट्स मज्जा यासाठीच घेऊन आला एक नवा कोरा सेगमेंट ज्याचं नाव आहे पाऊस गप्पा विथ मज्जा. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जाच्या पाऊस गप्पा विथ मज्जा या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आज या सेगमेंटची पाहुणी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी लीला म्हणजेच वल्लरी. हॅलो. हॅलो. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. बरं, सुंदर असा पाऊस पडतोय, समोर कॉफी आहे. बरं, लीला चहा कॉफी तिला विचारलं तर ती ब्लॅक कॉफी पिते. सो ब्लॅक कॉफी, पाऊस आणि कसं आहे वातावरण? वातावरण छान आहे. आमच्या स्टुडिओत आजूबाजूला खूप झाडं आहेत, त्यामुळे पाऊस पडल्यामुळे छान हिरवळ झाली आहे. जी आधी थोडी अशी ओसाड जमीन वाटत होती तिथे पण आता गवत आलंय, पालवी फुटली. छान वाटतंय, थोडं थंड वाटतंय आणि छान वाटतंय. बरं, कोणता सीझन तुला आवडतो? म्हणजे आता पाऊस आहे म्हणूनच पावसाचं नाव घ्यायचं असं नाही, पण कोणता सीझन आवडतो? मला थंडी किंवा उन्हाळा जास्त आवडतो पावसापेक्षा. बरं, आणि पावसातली अशी कोणती गोष्ट की जी नाही आवडत? मला ना पाऊस पडला की जसं चिखल होतो आणि कुठे पण जात असतं की पायाला लागतं आणि ते सगळं खूप पाऊस फ्रेंडली नाहीये. म्हणजे लोकांना असं पाऊस पडला की बाहेर जावं असं वाटतं, भिजावं वाटतं, मला वाटत नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी आत आणि पाऊस बाहेर, हे छान आहे. म्हणजे खिडकीतनं पाऊस बघायला मला आवडतं, बाकी नाही आवडत. बरं, लहानपणी असं काही पावसातला किस्सा आहे किंवा शाळेतलं जाणार, म्हणजे ती लगबग असते, 1 जून महिना स्टार्ट झाला की पाऊस स्टार्ट होतो आणि तेव्हा शाळेचे पहिले दिवस असतात. सो नवीन युनिफॉर्म, छत्री हे सगळं असतं किंवा रेनकोट. सो तू काय प्रेफर करायचीस? मला दोन्ही म्हणजे लागायचं की म्हणजे मला रेनकोट तर हवाच असायचा, कारण का बॅग भिजते छत्री, पण रेनकोट पण छत्री पण मला हवी असायची. म्हणजे मी रेनकोट घालून त्याच्यावर छत्री घेऊन मी जायचे. पण असं शाळेची आठवण म्हणशील तर पाऊस पडायला लागला की सकाळी उठल्यावर मला असं वाटायचं पाऊस पडतोय, अजून जोरात पडू दे, अजून जोरात पडू दे आणि शाळेला सुट्टी मिळू दे, असं माझी अशी खूप हे असायची. आणि ती निघेपर्यंत मी आईला म्हणायची की बघ ना काही मेसेज आलाय का, किंवा फोन करून बघ ना शाळेत, म्हणजे नाहीये का नाहीये का. आणि नेमकं कधीतरी पोचलो आणि कळलं की अरे शाळा बंद आहे, आणि मग मागे फिरायला लागलं तर अजून मज्जा यायची मला. तर पाऊस म्हणजे मला असं वाटायचं की हे होऊ दे. आणि माझा वाढदिवसही जुलैत येतो, तेव्हाही खूप पाऊस, त्यामुळे पण मला पाऊस आवडत नाही. कारण का बऱ्याचदा असं व्हायचं की माझ्या बर्थडेच्या दिवशी खूप पाऊस पडतोय आणि कोणी येत नाही घरी, की उशिराच लोक येत आहेत, की अर्धी लोक पावसामुळे येऊच शकली नाही, छान नवीन कपडे घालून शाळेत चले, सगळे भिजलेच आहेत, असं तसं असं सगळे. आणि त्यामुळे गिफ्ट कमी मिळाले. म्हणजे एक असं असतं ना की पाहुणे आले तर आपल्याला गिफ्ट मिळणार, असं सगळे गडबडच. बरं, रेनकोट आणि छत्रीबद्दल बोलणं झालं, असं स्पेसिफिक असतं बघ, या कार्टूनची छत्री हवी असायची किंवा बार्बीची हवी, तुझ्याकडे कोणती छत्री असायची? माझ्याकडे डोरेमॉनची छत्री होती, एक ब्लू कलरची, ती मला डोरेमॉन आवडायचा. बार्बी मला फार एवढी आवडायची नाही, कारण तू बार्बी गर्ल आहेस. तर डोरेमॉन आणि मला वाटतं दुसरं इन जनरल फ्लोरल प्रिंट्स, फुलं किंवा पानं किंवा पक्षी वगैरे असं सगळं मला आवडायचं. अजूनही वल्लरी तशीच आहे? म्हणजे छत्री जेव्हा आपण चूज करायला जातो तेव्हाही अशी चूज करतेस, फ्लोरल वगैरे अशी? आता फ्लोरल थोडं कमी झालंय, आता थोडं मला असे बेसिक सॉलिड कलर आवडतात. म्हणजे एक प्लेन कलर मला आवडतो खूप, त्याच्यात डिझाईन आता आवडत नाही. बरं, शाळेतलं असं एक असायचं की खड्ड्यांमध्ये उड्या मारायला मजा यायची, वल्लरी तशीच होती? अजिबात नाही. मला बूट ओले झालेले, सॉक्स ओले झालेले, माझ्या त्या जो फ्रॉक असायचा त्याला खालनं पाणी पिणे लागलेलं, अजिबात आवडायचं नाही. इतकं की ते लागलं तर मी बसल्या बसल्या रुमाल वगैरे काढून आधी पाय पुसायचं वगैरे, म्हणजे जसं की अँटी पावसाळा होते. मला अजिबात खड्ड्यात उडी मारायला आवडायचं नाही. सगळे खड्ड्यात उडी मारत असतील तर मी नक्कीच लॉंग कट घेऊन अशी साईडनी जायचे. म्हणजे लीला अगदी अपोजिट आहे. लीला अशी आहे की जिला खूप आवडेल पाऊस आणि सगळं पाणी आणि भिजायला, उड्या मारायला, पण वल्लरी अशी नाहीच आहे.
बरं, पाऊस आणि कोणत्या डेस्टिनेशन अशी फिरायला गेलीयस फॅमिली सोबत, किंवा बंक मारून जेव्हा जातो, कधी बंक मारलीस? कॉलेजला बंक मारून गेले असेल काही तेव्हा किस्सा आहे? आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो होतो, कारण तो समुद्र आणि पाऊस म्हणजे लाटांचं पाणी उडतं तेव्हा मी लांबच उभे होते, कारण की मला ते फार काही आवडत नव्हतं. माझे मित्रमैत्रिणींना ते खूप आवडत होतं भिजायला, ओलं व्हायला. आणि लोणावळा वगैरे असं कधी प्लॅन केला, किंवा पावसात आता स्टेटस वगैरे बघतो आपण, सो ते लोणावळा प्लॅनिंग वगैरे असं काही? हो, मागच्या वर्षी मी आणि माझे एक मित्र एक मैत्रीण असे आम्ही गेलेलो लोणावळ्याला. तेव्हा छान आम्ही फिरलो, पाऊस पडत होता आणि छान होतं. गरम गरम मॅगी खाल्ली, मग मका खाल्ला, जे टिपिकल गोष्टी करतात ते सगळं केलं. बरं, जर आत्ता चान्स मिळाला फिरायला जायचं, तर वल्लरी काय प्लॅन करेल? म्हणजे 2 ते 3 दिवसाची सुट्टी आहे आणि वल्लरी पावसात, खूप पाऊस पडतोय, कुठे जावंसं वाटेल? मला माहितीये तुझ्या मनातलं उत्तर घर असणार आहे, पण तरीही डेस्टिनेशन काय ठरवशील? डेस्टिनेशन बरं, लीलाला जायचं असेल. दादर नाही, आता लीलाला जायचंय, असं समज लीलाला जायचंय. हा, लीला म्हणजे लीलाला महाबळेश्वर वगैरे असं कुठेतरी जायला आवडेल, जिकडे असं कुठेतरी डोंगरावर एकदम नेचर मध्ये आणि धबधबा असेल, धबधब्याखाली भिजायला आवडेल लीलाला, कारण का पावसाळ्यात नॉर्मली सगळे धबधबे खूप वाढतात. हे सगळं करायला लीलाला खूप आवडेल. पण वल्लरी पावसात घरीच असणार आहे. जोरदार पाऊस असेल तर वल्लरीला शोधायचं असेल तर ती घरात भेटणार आहे तुम्हाला. बरं, ट्रेकिंग वगैरे कधी केलंय की आवडतं की ते पण नाही? शाळेत असताना मी ट्रेकिंग करत होते, म्हणजे आमचा ग्रुप होता ट्रेकिंग क्लब, असा शाळेत जसे ग्रुप्स, सो आय वॉज अ पार्ट ऑफ द ट्रेकिंग क्लब. मग त्याच्यात आम्ही कुठला तरी गड चढायला गेलोय वगैरे असं केलंय. पण मी जशी जशी मोठी व्हायला लागले 7वी 8वीत, तसे तसे पावसाळ्यातले ट्रेक्स मी अवॉइड करायला लागले, कारण तेच फार पाऊस आवडत नसल्यामुळे. बरं, आता जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो, कधी तू ट्रेनने प्रवास केलायस, किंवा ट्रेन मधला पाऊस किंवा त्यामुळे ट्रेन ज्या कॅन्सल होतात ते सगळं, आणि आता समजा जर प्रवास करायचा असेल ट्रेनने, आत्ताच्या वेळेस वल्लरीला प्रवास करायचा असेल ट्रेनने, कसं एन्जॉय करशील, किंवा चिडचिड होईल, काय होईल, किंवा या आधीचं? खरं सांगू तर मी आता लास्ट माझी जी सिरियल करतोय ते आम्ही ट्रेननेच जायचे नायगावला वगैरे बऱ्याचदा, आणि ते जास्त सोयीचं पडतं. तर पावसाळ्यात घरापासून ट्रेनमध्ये चढेपर्यंतचा प्रवास मला अजिबात आवडायचा नाही, कारण तेच पाणी, चिखल, ट्रेन कॅन्सल होत आहेत, लोकांच्या छत्र्यांचं पाणी पडतं वगैरे सगळा गोंधळ. पण एकदा ट्रेनमध्ये बसलं ना की खिडकी बंद करून जसं पाणी पडत राहतं अशी ऑपोजिट डिरेक्शन मधनं पाऊस येईल, ते खूप छान वाटतं, सुदिंग वाटतं. फायनली तिला कुठेतरी पाऊस आवडतोय. तेवढाच काय तेवढं. बरं, ट्रेन मध्ये ना बसल्यावर पावसाचं पाणी ऑलरेडी पडलेलं असतं, तर त्यामुळे कधी भांडलीयस कधी, किंवा ट्रेन मध्येच भांडलीयस कधी? ट्रेनमध्ये मी भांडले नाहीये. मी फार तुम्हाला बसायचं बसा, मी उभी आहे, नशातली मी आहे. आणि जर पाणी पडलं असेल तर मी काय काहीतरी कॅरी करतेस ना पुसायला, कारण माझ्या हातावर पायावर पाणी पडले मला आवडत नाही, सीटही बरं, ट्रेन मधली भांडणं बघायला तुला आवडतं? नाही, म्हणजे सुरुवातीला आवडतात, पण नंतर जरा भीतीदायकच होतात, कारण बायका म्हणजे ते काही करतात, भांडण किस्सा आठवतो? हो, मला उतरायचं होतं, आय थिंक दादरला उतरायचं होतं, मी नायगावरनं येत होते आणि फास्ट ट्रेन होती आणि बँड्रा गेलो, आणि आता मी उभी होते दारात की आता येईल, आणि त्या एवढ्या भांडल्या बायका. तिचं काहीतरी पडलं पाकिट, ती दुसरी बाई उचलायला गेली, तिसऱ्या बाईचं पाय पडलं त्या पाकिटावर. तर ते गर्दीत होतं, पण इतक्या भांडल्या की शेवटी बाकी सगळ्या बायकांना इतका राग आला की त्या सगळ्यांना घेऊनच उतरल्या दादरला, की आम्हाला जाते, तुम्ही पण उतरा आमच्यावर. पण लीला जर या जागेवर असती, लीला भांडली असती? लीला भांडली होती, लीलानी मध्यस्थी केली असती की नाही, मी सांगते तुम्हाला, हिचं चूक आहे, हिचं बरोबर आहे, हिच्याशी भांडण करा, हिच्याशी करू नका, अशी ती सगळं इन्चार्ज, ती चार्ज घेतला असतं तिने सिच्युएशन. तर जेव्हा आपण रस्त्यावरून पण जातो तेव्हा गाडी येते, खड्ड्यातून पाणी ठेवतं, तेव्हाच फिलिंग काय असते? विचारूच नकोस ते. काय शब्द काय निघतात? शब्द एखादा तरी असेल ते शब्द, म्हणजे एकतर ते मला अजिबात, म्हटलं ना पाणी अंगावर उडणं फिरणं, तेव्हा अजिबात आवडत नाही. म्हणून मी खड्डा असेल, मला माहिती ती गाडी आता जाणार, तर मी आधीच फुटपाथ किंवा त्याच्याही मागणं कुठनं तरी मी चालत असते की पाणी उडलंच नाही पाहिजे. बरं, आता मेन विषयावर येते. पाऊस इज इक्वल टू प्रेम म्हणतात. कधी अशी फिलिंग आलीये, किंवा क्रश वगैरे, किंवा तेव्हा तरी पाऊस आवडलाय का, असं कधी झालंय? आय थिंक शाळा कॉलेजमध्ये असताना असं वाचून काहीतरी पावसाचं काहीतरी बघून वगैरे असं वाटायचं की पाऊस रोमॅन्टिक आणि
तेव्हा कॉलेजमध्ये असताना वगैरे वाटायचं गाणी ऐकायला आवडायची अशी छान वगैरे. पण आय थिंक जशी अशी मोठी झाली आणि प्रॅक्टिकल जगात सगळीकडे पावसात जायला लागलं तेव्हाच मला कळलं असं काही नसतं, काही रोमॅन्टिक वगैरे वाटत नाही. आणि ते कविता वगैरे वाचायला आवडतं? हो आवडतात तशा वाचायला कविता. पण हो. बरं आता पाऊस इज इक्वल टू काय, तर त्याची उत्तर तुला द्यायची. मूवी पावसात म्हणजे मला कुठला मूवी बघायला आवडेल किंवा असं काहीतरी ना, एखादी रोमॅन्टिक फिल्मच आवडेल मला बघायला. कुठली म्हणे आपण, ये जवानी है दीवानी. वाव, माझं फेवरेट. बरं फूड मॅगी. आणि ज्यूस मध्ये वगैरे काही गरम काहीतरी, आय थिंक ब्लॅक कॉफी. अगेन फॅमिली की फ्रेंड्स? पावसात फ्रेंड्स. ओके. पावसात डेस्टिनेशन? घर. आम्ही इथेच जाणार. बरं आता हा सेगमेंट आहे, हे बिस्किट्स आहेत आणि त्याने ना तुला थर बनवायचा आहे. सो आता वल्लरीचे स्किल्स बाहेर येणार आहेत. थर म्हणजे कसा थर करायचा आहे? असंच ना, एवढंच ना? नाही. बंगला करायचा आहे. येस. ओके. सो याला जर तुला या बिस्किटांचा आधार हवा, मला वाटत नाही त्याची गरज पडेल त्या बिस्किटांची. सो तुला प्रॅक्टिस आहे याची किंवा कधी केलंय? पत्त्यांचा बंगला तर खूप केलाय, त्याशी तर मी सीन मध्ये पण केला पत्त्यांचा बंगला. आता करू सोकस. हो. बरं बिस्किट्स किती आवडतात तुला? पार्लेजी माझा ऍक्च्युली खूप फेवरेट आहे. लहानपणी मला ते दुधात कुस्करून खायला फार आवडायचं, पण आता इथे डाएट आणि सगळ्यामुळे जरा नाही खाता येत मला. ओके. आणि क्रीमची बिस्किट वगैरे आवडतात? खूप आवडतात मला. व्हाईट क्रीम असलेली बिस्किट आवडतात, चॉकलेटचं क्रीम मला आवडत नाही. ओके. मॅगी बनवता येते तुला? हो, मॅगी आणि त्यात व्हेरिएशन पण बनवता येतं. नॉर्मल मॅगी, मसाला मॅगी, त्यात चीज घालून कधीतरी अंड घालून असं सगळं करते. बरं असं कधी प्लॅनिंग होतं का की मॅगीचा स्टॉल टाकूयात किंवा एनिथिंग, असं आपण फ्रेंड्स मध्ये असं ना एक स्टॉल टाकून आपण हे करूयात, असं कधी? आम्हाला काय वाटतं की भजीपावची गाडी टाकावी, कारण खूप भजीपाव आवडायचं. मला थोडं ते गाडीवाला तेवढा धंदा करून देतोय, त्यापेक्षा आपणच नाही जमते मला काही. तू कर ना माझ्याबरोबर. नाही ते तूच कर. हे बिस्किट सांग तुला, याचा काही जर तुला आधार घ्यायचा असेल तर. नाही, ते बास आता नाही होते. असा काही होऊ शकतो, असं पण करू शकतो. तू काही कसंही करू शकतेस. आय गेस असं होईल. आता मान्सून स्पेशल सिरियल मध्ये काय चालू आहे? मान्सून स्पेशल असं अजून आमचं काही आलं नाहीये, कारण सध्या आम्ही आता अजून तरी घरातच आहोत. पण कदाचित पुढच्या एपिसोड मध्ये असं येईल कुठेतरी बाहेर जाऊ वगैरे. पण सध्या तरी आम्ही घरात आहोत, कारण का पाऊस इतका असल्यामुळे आम्ही बाहेर शूट करू शकत नाही. बरं पावसात ड्रायव्हिंग करायला तुला आवडते किंवा ड्रायव्हिंग रिलेटेड काही किस्सा आहे तुझा? हो, मला पावसात ड्रायव्हिंग करायला आवडते, अनलेस खूपच जोरात पाऊस आणि समोरचं काही दिसतच नाही वगैरे, तो भाग सोडला तेव्हा आवडतं मला, छान वाटतं पाऊस. तर मी बरेचदा घोडबंदरची ट्रॅफिक बघितली आणि तुझे स्टोरीज पण बघितलेत आम्ही, ट्रॅफिक, पाऊस. सो आत्ताचा एक्सपिरियन्स, आत्ता येण्यापर्यंतचा एक्सपिरियन्स काय? मध्ये तर खूपच ट्रॅफिक लागला, कारण का घोडबंदर अगदी जाम होता. मी 8:30ला पोहोचायचं होतं, मी 11 वाजता सेटवर पोहोचले. मग मी गाडी ब्रिजवर होती माझी येताना, आणि मग मी थांबलेच तिकडे आणि गाडी बंद वगैरे केली. मग मी माझं रिक्षाचं चित्रच काढत होते, काहीतरी झाडांचं काहीतरी स्केच करत, असं सगळं मी करत होते, कारण खूप पाऊस आहे. इतकं ते कधी वॉटर क्लॉगिंग होतं, ते गडबड होते. सो असा सगळा जुन्या आठवणी आणि शाळेतल्या आठवणी हे सगळं मिक्सअप करून वल्लरीचं बालपण आपण जाणून घेतलंय आणि एक छानशी कविता वल्लरी आपल्याला ऐकवणार आहे. पाऊस आलाय, पाऊस आलाय भिजून घ्या,
थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या, उरात भरून आनंद घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. बघा समुद्र उसळतोय, वारा ढगांना घुसळतोय, तुम्ही त्याच्यात मिसळून द्या, पाऊस आलाय भिजून घ्या. ऑफिस रोजच गाठत असतं, काम नेहमीच साठत असतं, मनातून भिजावंसं वाटत असतं, मनाची हौस पुरवून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. सर्दी पडसे रोजचेच, त्याला औषध तेच तेच, प्यायचेच आहेत नंतर काढे, आधी अमृत पिऊन घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. बघा निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहरलाय, मनही थोडं मोहरून द्या, आलाय पाऊस भिजून घ्या. सुंदर अशी कविता होती आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सो थँक्यू सो मच वल्लरी. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.